कारण की एमिली ख्रिश्चन होती, त्यामुळे माझा एक वेगळा ढंग होता बोलायचा. सो आय एम व्हेरी हॅपी की परत मी स्टारवर येते. तर मी आता खूप बोलली आहे मगापासून. मी आधी बंधू तुझं मोरया, गजानना श्री गणराया. हॅलो नमस्कार, खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं A to Z मराठीमध्ये. मी आज आहे स्टार प्रवाह परिवारात, कारण खास आहे गणेशोत्सव 2024 असल्यामुळे मी आज आली आहे रेड कार्पेटवर. सो माझ्यासोबत तुम्ही बघू शकता नवीन टीम आहे. तुम्ही प्रश्नात पडला असेल, पण काय आहे मालिकेचं नाव काय? अजून आम्हाला माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे? नाही, खरंच माहिती नाही आहे. जसं तुम्ही आता विचारलं तसंच आम्ही एकमेकांना विचार, काय रे काय नाव मालिकेचं आपलं, काय नाव मालिकेचं आपलं. ओके, सो मलाही माहीत नाही आहे, यांनाही माहीत नाही आहे, आपल्याला कळणारच आहे. पण कसं वाटतंय, स्टार प्रवाह परिवारात आलेले आहात तुम्ही आणि आज गणेशोत्सव आहे, रेड कार्पेट आहे, सगळेजण छान दिसताय. सो कसं वाटतं? मस्त वाटतं. मी आता खूप बोलली आहे मगापासून. मी आहेच, पण ती सुट्टीला गेलेली आणि आता ती परत आली आहे घरी. प्लीज. मी काय बोलू, माझा आता एमिली नंतर मी वेगळं कॅरेक्टर करते, त्यामुळे मला खूप वेगळं वाटतंय आणि मी स्पष्ट मराठीत बोलणार आहे यावेळेस, कारण की एमिली ख्रिश्चन होती, त्यामुळे माझा एक वेगळा ढंग होता बोलायचा. सो आय एम व्हेरी हॅपी की परत मी स्टारवर येते. तुला काय वाटतं? स्टार प्रवाहाचा पूर्वीपासून मी भाग होतोच. या अगोदर विठू माऊली वगैरे केलं आहे, पिंकीचा विजय असो केलेला आहे. विठू माऊलीमध्ये व्हिलन होतो, ह्याच्यात जरा बऱ्यापैकी छान रोल आहे, चांगला रोल आहे. आणि मी तेव्हा सांगेन की जेव्हा मला कळेल तेव्हाच मी सांगेन की नेमकं काय आहे. तर आता ह्याच्यात हिडन नाव आहे, ते तुम्ही शोधा काय आहे ते. आणि बाप्पाच्या ह्या गणेशोत्सव 2024 स्टार प्रवाहाच्या आल्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच खूप छान वाटतं आहे. आणि नेहमीप्रमाणेच मी सांगत आलो की कुठल्याही श्री गणेशाने सुरुवात होते कुठल्याही चांगल्या कामाची. तर आमच्या सिरियलची सुरुवातसुद्धा श्री गणेशाच्या वतीने त्यांच्या आशीर्वादानेच होणार आहे, त्याच्यामुळे मालिका खूप छान जाईल. तर आमचीसुद्धा ओळख मालिकेतल्या सगळ्यांची आजच झालेली आहे, बाप्पाच्या निमित्ताने झाले. जर बाप्पा येत नसता तर आम्ही बहुतेक डायरेक्ट सेटवरतीच भेटलो असतो, पण बाप्पाच्या निमित्ताने आमची एकमेकांची भेट झालेली आहे. तर खूप छान वाटतं आहे. आणि तुम्ही सगळ्यांनाच वेगवेगळ्या स्टार प्रवाहाच्या मालिकेमध्ये बघत आलात. आता फक्त आमचं कुटुंब बदललेलं आहे. तर या नवीन कुटुंबाच्या वतीने सुद्धा मी तुम्हाला ग्वाही देतो की आमची मालिका ही तुम्हाला नक्कीच आवडेल. तुमच्या घराघरातलीच आहे, घराघरातली नाती जी आपण जपतो तशीच नाती इथे जपली जाणार आहेत. आता ती कशी ते फक्त आपण दोघांनाच विचारू शकतो. एक म्हणजे आमच्या सिरियलचे नायक नायिका आणि बाकी सगळे जे खलनायिका नायिका साधे आहेत ते त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपण ह्यांच्याकडे वळूया. सॉरी, काय जे काय आहे ते सांगा. काही नाही, आपण आता रॅपिड फायर खेळूयात. सो गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यांमध्ये एनर्जी येते. तुम्ही केली आहे का घरी साफसफाईला सुरुवात? ऑलमोस्ट झालेलं आहे. ओ ग्रेट. सो आता आपण 2 टीम आहे तुमच्या. ओके, मी जे गाणं बोलेल तुम्हाला पूर्ण करायचं आहे. पहिली लाईन मी बोलेल, तुम्हाला ते पुढचं गाणं जे आहे ते पूर्ण करायचं आहे. ओके, गाणं पूर्ण करायचं आहे. हां, अशी चिक्क मोत्याची मोती गती सतोळ्याची ग, चिक मोत्याची माळ होती गती सतोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गजानना श्री गजानना श्री गणराया, आधी बंधू तुझं मोरया. गजानना श्री गणराया, आधी बंधू तुझं मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया, आधी बंधू तुझं मोरया. गजानना श्री गणराया, आधी बंधू तुझं मोरया. क्या बात आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला तुमच्या नवीन मालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.